नमस्कार, मी रेणुका. IBN लोकमतच्या या दिवाळी स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. दिवाळी म्हटली की म्हणजे आपल्या सगळ्यांबरोबर उत्साहाचं वातावरण तर असतंच, पण दिवाळी म्हणजे कोण? तर आपले सगळे सोयरे, आपल्या कुटुंबांबरोबर आपल्याला दिवाळी साजरी करायची असते, त्यांची आठवण येत असते आणि आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा काळ आपल्याला त्यांच्याबरोबर साजरा करावासा वाटत असतो. आणि म्हणूनच आज मी अशा एका घरामध्ये आली आहे, त्यांचं कुटुंब देखील एकत्रच दिवाळी साजरी करत असतं आणि मी चक्क आली आहे देवांच्या भूमीत. तुम्हाला वाटेल देवांची भूमी म्हणजे कदाचित केरळ, पण केरळ नाही, तर मी मुंबईमध्ये आहे आणि स्मिता देव यांच्या घरी मी आता आलेली आहे आणि त्यांच्या सोबत आपल्या असणार आहेत सीमा देवही. आपण दोघींचं स्वागत करूयात. सीमाताई, तुमचं देखील खूप खूप स्वागत आणि स्मिता, तुमचं देखील खूप खूप स्वागत. दिवाळीच्या तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा देखील. तुलाही. अगदी. आणि तुम्हाला असं सुरुवातीला वाटलं असेल कदाचित, मी अगदी सुरुवातीला एक पुस्तक तुम्हाला दाखवलं, तर हे पुस्तक आहे कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई. हे पुस्तक नेमकं काय आहे आणि या दिवाळीशी या पुस्तकाचं नेमकं कनेक्शन काय असं तुम्हाला वाटलं असेल, तर या पुस्तकाबद्दल देखील आपण बोलणार आहोत. अगदी काही महिन्यांपूर्वीच हे पुस्तक बाजारात आलेलं आहे. लव्ह स्टोरी आहे आणि लहानपणापासून ते आतापर्यंतचा स्मिताताईंचा प्रवास या सगळ्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर या पुस्तकात आणखीन काय आहे, तर त्यांनी लहानपणापासून अगदी आत्तापर्यंत बघितलेल्या वेगवेगळ्या पाककृती, कोणाकडून त्या कशा कशा शिकल्या, या सगळ्याचा उल्लेख आणि त्याच्याबरोबरच्या आठवणी या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकाकडे आपण जरूर येणार आहोत, पण आधी दिवाळी आहे त्यामुळे गप्पा दिवाळीनी सुरू करूयात. स्मिताताई, अगदी सीमाताई तुमच्यापासून सुरुवात, की दिवाळी म्हटल्यानंतर खूप सेलिब्रेशन, जल्लोष, आनंद, उत्साह असतो. तुम्हाला दिवाळी म्हटलं की काय आठवतं? मला दिवाळी म्हटलं की मी लहानपणी गिरगाव टेरेसमध्ये राहत होते. अच्छा. चाळ होती, पण इतकी सुंदर चाळ होती. एक तर सगळे जवळजवळ गोवा, कारवार इथलेच लोक होते. माझी मावशी राहायची. आम्ही सगळे एकत्र राहत होतो एका छोट्या खोलीत. अगदी लहान खोली होती, पण तो जो आनंद होता ना त्यावेळी, तो असा होता की फराळाचे ते सगळं सामान आणायला ते पैसे कुठून आणायचे इथपासून तयारी होती. अच्छा. तर माझी आई ही एम्ब्रॉयडरी टीचर होती. मग तिला त्यावेळी बोनस मिळायचा आणि बोनस घेऊन ती घरात आली की माझी मोठी बहीण म्हणजे राजदत्तांची बायको, आता नाही आहे ती, तर तिला भयंकर उत्साह असायचा की अरे लवकर दे पैसे, लवकर दे, मला सगळं लवकर आणायचं आहे वगैरे. आणि हा उत्साह इतका होता. आणि आम्हाला उत्साह कसला, तर कधी एकदा लाडू चिवडा सगळं बनतं आणि आम्ही ते कधी खातो, ते लहान असल्यामुळे, आणि मी सगळ्यात धाकते. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे रांगोळी. चाळीमध्ये काय गंमत असायची की सगळ्या प्रत्येक खोलीच्या बाहेर रांगोळी असायची आणि त्याच्यात एक स्पर्धा असायची. अच्छा. आता आम्ही काय होतं, आम्ही माझ्या 2 मोठ्या बहिणी, 3 मोठ्या बहिणी, 2 मोठ्या बहिणी, एक मावशी आणि मी, आम्ही सगळे मिळून बसायचो. पण रंगासाठी रंग जेव्हा टाकतो आपण, तेव्हा तो वरून टाकला की गालीच्या सारखा दिसतो आणि त्याच्यासाठी रंग जास्त लागतो. तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. मग आम्ही काय करायचो की तो रंग टाकायचा आणि मग ते बोटानी सरकवायचो. अच्छा. असं करून आम्ही बहिणी रांगोळी काढायचो. पण सगळ्यात जास्त उत्तम रांगोळी ही आमचीच असायची. पण चाळीमध्ये असं असतं ना, एक चढाओढ असते की कंदील कोणाचा चांगला झाला, मग रांगोळी कोणाची चांगली झाली. आणि आम्ही जिथे राहत होतो ज्या खोलीमध्ये, त्या खोलीच्या बाहेर रात्री कधीतरी एक साधारण 12:30-1च्या सुमारास एक फस 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 असा आवाज आम्हाला यायचा. अच्छा. म्हणजे कोणीतरी येऊन ती पायानी रांगोळी पुसून टाकायचं, कारण ती चांगली झालेली असायची. म्हणजे ही स्पर्धा ही ती काही चाळीमध्ये होतीच. पण एकूण चाळीतली दिवाळी ही अतिशय सुंदर होती. मी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना, ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांना रांगोळी काढून द्यायची. इथे सुद्धा रांगोळी काढतो, दिवे लावतो, पणत्या लावतो, फराळाचं जितक्या लोकांना देता येईल तितकं देतो, हे आम्ही करतो. तो जो गिरगाव टेरेस मधला आनंद होता तो काही वेगळाच होता. म्हणजे जेव्हा मी म्हटलं दिवाळीची आठवण काय, तर तुम्ही थेट गिरगावातच पोहोचलात. तुम्हाला आत्ताची मुंबई थोडीशी रिलेट नाही करायची वाटली. सीमाताई जसं म्हणाल्या की त्यांना गिरगाव मधली दिवाळी आठवते, तुम्हाला कोणती दिवाळी आवडते? मला, मी लहान असताना दिवाळी म्हणजे मला नवीन कपडे, फटाके आणि फराळ. आणि आई अप्रतिम फराळ करायची. आमच्याकडे ते मांडे म्हणतात, एक असं वेगळा प्रकार असायचा. तो ते मला फार आवडायचे. मग चकली, लाडू,
शंकरपाळी असं सगळं ती करायची आणि त्याचा तो सुगंध, तो तुपाचा सुगंध सगळा घरात असायचा, तो मला फार आवडायचा. आणि मला लहानपणापासूनच रांगोळी बनवायला खूपच आवडायची. मी अल्पना काढायची, फुलांची रांगोळी, धान्याची रांगोळी, असं मला आईने लहानपणापासून खूप हे केलं होतं की तू किती मोठी हो पण घरातल्या गोष्टी किंवा घरकाम हे आलंच पाहिजे, जेवण हे बनवायलाच शिकलं पाहिजे, असं हे तिचं लहानपणापासूनच होतं माझं. शी ट्रेन मी व्हेरी वेल ॲज अ मदर. आणि जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या आईने सांगितलं की सगळं तर आलं पाहिजे आणि पुन्हा ही आई भेटली. आणि जिनी सांगितलं की कुटुंबात काहीही असलं तरी तोरण त्याची एक आठवण. हे लग्न जेव्हा झालं आणि नवीन म्हणजे ॲज अ न्यूली वेडेड पर्सन, देयर लॉट ऑफ ॲडजस्टमेंट्स टू बी डन इन द हाऊस. पण हे ॲडजस्टमेंट मला कधी करावी लागणार नाही, कारण आय जस्ट फिटेड इन टू द फॅमिली. आणि काही महिन्यानंतर काही गोष्टी आपल्याला वाटतात की हे असं का होऊ नये किंवा तसं का होऊ नये. एव्हरीथिंग इज नॉट ऑलवेज हंकी डोरी अँड ब्युटिफुल. तर तेव्हा आईने मला सांगितलं होतं की घरात काही असू दे, आपलं घरचं तोरण नेहमी हसरं असलं पाहिजे. आणि हे मी आजपर्यंत डोक्यात ही गाठ बांधून घेतलीये की नो दिस ऑलवेज, म्हणजे आपल्या घरात किती भांडणं असू दे, काही असू दे, पण घरी कोणी आलं किंवा बाहेर गेलं, कोणाला काही कळलं नाही पाहिजे की आपल्या घरात काय चाललंय. करेक्ट. सो दिस इज व्हॉट शी हॅज टॉट मी, विच इज वन ऑफ द मोस्ट व्हॅल्युएबल थिंग्स आय थिंक. अगदी. या गप्पांमधून मी अशाच तुमच्याकडून खूप आठवणी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. आपण स्मिता आता तुमच्या पुस्तकाकडे येऊयात. तुमच्या दोघींच्या बोलण्यामध्ये एकतर तुमचं माहेर, भाषा आणि पुन्हा पाककृतीची आवड, ही तीन आपण म्हणूयात की याच्यामुळे तुमचा बॉन्ड आणखीन घट्ट होत गेला. या सगळ्यातूनच असं वाटलं की हे सगळं पुस्तकात उतरलं पाहिजे. ऍक्च्युली काय झालं होतं, 2010 मध्ये मी एक ऑर्गॅनिक शॉप काढलं होतं, विच डिड व्हेरी वेल. पण मग सस्टेनेबिलिटी एक इश्यू झाली होती, म्हणून मी म्हटलं की नो, कारण लोकांना अजून ऑर्गॅनिक बद्दल ते महत्व अजून कळत नाहीये. आणि सस्टेनेबिलिटी इश्यू असल्यामुळे आय सेड लेट अस शट इट. पण मला एवढं काम करायची सवय होती, मी सकाळी 10ला जाऊन रात्री 9:30ला यायचे, तेव्हा मी घरी बसल्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला आणि ते वॉइड मला फिल करता येईच ना काही करून. आणि आय एम नॉट अ किटी पार्टी पर्सन किंवा मला असं कुठे भटकायला आवडत नाही. मला म्हणजे व्हॉट आय लाईक टू डू इज गोइंग टू माटुंगा मार्केट किंवा दादर मार्केट किंवा मालाडचं फिश मार्केट. हे मला खूप आवडीचा जागा आहे, वेर आय रिअली एन्जॉय. तर तेव्हा मी विचार केला की मला आजीनी, माझ्या आजीनी, माझ्या आईंनी एवढे मला रेसिपी शिकवलेल्या आहेत आणि मी सिन्स द एज ऑफ 13 आय एम इन टू कुकिंग. तर मी का हे रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर नाही करायला पाहिजे, म्हणून मी एक पुस्तक लिहायचं ठरवलं. पहिलं तर मी सगळे रेसिपीज डॉक्युमेंट केले. अच्छा. आणि मग मी म्हटलं मला असं रेग्युलर कुकबुक लिहायचं नाहीये, कारण कारवार इज अ व्हेरी अनडिस्कवर्ड क्विझिन फॉर मुंबई किंवा फॉर महाराष्ट्र. म्हणून मी म्हटलं की आपण आपलं बालपण, आपण जे आपल्या गावात जाऊन आपण कसं राहत होतो, जेव्हा इलेक्ट्रिसिटी पण नव्हती, रगड्यावर वाटप म्हणजे मसाले वाटले जायचे किंवा विहिरीतनं पाणी काढून वापरायला लागायचं, चुलीवर जेवण बनवायचं, हे सगळं मी जे अनुभवले होते गोष्टी, त्या म्हटलं मी पुस्तकात लिहून लेट मी जस्ट इंट्रोड्यूस पीपल टू माय विलेज, टू द विलेज लाईफ, एंटाइस देम टू रीडिंग द बुक. म्हणून मी ह्याच्यात एक स्टोरी लिहिली माझ्या लहानपणापासूनची. आणि मग अभिनय कसा भेटला आणि मग हाऊ वी गॉट मॅरिड, आर डेटिंग टाइम. आमच्याकडे पैसे नसायचे तेव्हा अभिनयनी आम्ही काय करायचो, 10 रुपयाचं पेट्रोल घालायचं मोटरसायकलवर, गावभर हिंडायचं. 10 रुपयाचं? हा, 10 रुपयाचं. तेव्हा 1 लिटर असायचं 10 रुपयाचं. तर आम्ही गावभर डोंट आय एम नॉट डिस्क्लोजिंग माय एज. हा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक कोक फ्लोट शेअर करायचो. ओपन हाऊस म्हणून बँड्राला एक रेस्टॉरंट होतं, एक कॅफे होते, तिकडे आम्ही कोक फ्लोट शेअर करायचो. So I wanted to write give all my lovely beautiful moments that I have shared with Abhinay also in this. In fact, पुस्तकाचं नाव अभिनयनी दिलेलं आहे, बिकॉज आय एम फ्रॉम कारवार, ही इज फ्रॉम कोल्हापूर, आणि आम्ही मुंबईत भेटलो, म्हणून कारवार टू कोल्हापूर वाया मुंबई इज द नेम ऑफ द बुक. क्या बात आहे, क्या बात आहे. आपली ओळख तर झालेली आहे, पाहुण्यांची आपल्या गप्पा सुरू झालेल्या आहेत, पण पदार्थांची नावं जर तुम्ही पुस्तकात बघितली तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. मग व्हेज असेल, नॉनव्हेज असेल किंवा अगदी गोड पदार्थांच्या देखील. मला आता बोलताना देखील असं वाटतं की काहीतरी पटकन खावं, पण एक ब्रेक घेऊयात आणि अशाच सगळ्या रेसिपींकडे वळूया. ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त IBN लूपमध्ये. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळीच्या गप्पा तर सुरूच आहे आणि जसं आपण म्हटलं होतं की एक छान स्वीट डिश आपल्याला बघायची आहे आणि त्याच्या मागे पुन्हा एकदा स्मिता यांनी पुस्तकात लिहिलं आहेच, पण ते नेमकं काय आहे, त्याची आठवण काय आहे स्मिता?
मी आज दाखवणार आहे त्याला मडगणे म्हणतात. इट्स बेसिकली अ चना दाल पायसम. शंकराचा एक दिवस असतो आमच्या कारवारमध्ये, त्याच्यासाठी हे मडगणे आणि तांदळाच्या पिठाच्या वडे फ्राईड केलेले असे कडक पुऱ्या, तो एक असा मस्त कॉम्बिनेशन असतो. तर तो आम्ही नेहमी खायचो आणि मला ते फार आवडायचं. तेव्हापासून मी हे मधून मधून फार करते. सो आय थॉट दिस रेसिपी इज रिअली व्हेरी ब्युटिफुल अँड एव्हरीबडी शुड ट्राय इट डेफिनेटली इन देअर होम. तर त्याच्यासाठी मी काय केलंय, अर्धा वाटी चण्याची डाळ भिजत घातली आणि त्याच्यात काजूही घातले थोडेसे. आणि ते आता मी थोडेसे बॉईल करायला घेणार आहे. ओके. टिल इट्स 3/4 डन. बर. हे तुम्ही कितवीपासून करताय किंवा तुम्हाला कधीपासून याच्याविषयी कळलं? मी हे लहानपणापासूनच मला खाऊन सवय आहे. अँड आय स्टार्टेड कुकिंग दिस व्हेन आय वॉज 16 years old. कारण आई करायची तर मी तिला सगळी मदत करून द्यायची. नारळाचं दूध काढून द्यायचं, मग काजू, तेव्हा आई काय करायची, ते साल असलेले काजू आणायची, ते त्याची सालं काढ, मग ते भिजव, सगळं आय यूज टू हेल्प. आणि सीमाताई तुम्ही पण हे करता घरी मडगणे? हा, आमच्या घरी म्हणजे ही नंतर आल्यानंतर किंवा यायच्या आधी सुद्धा आमच्या घरी हे व्हायचं. म्हणजे आईची आवडती डिश होती. बरं. तर हे आता शिजलं असेल 3/4. तर आता ह्याच्यात आपण कोकोनट मिल्क घालूया. मी इथे रेडीमेड कोकोनट मिल्क घेतलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर फ्रेश कोकोनट मिल्क पण घेऊ शकता. साधारण 1 लिटर. आणि मग त्याच्यात 1 वाटी गूळ. अच्छा. तर आता हे गूळ विरघळेपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया. आणि थोडीशी वेलचीची पण पूड घालूया आपण. साधारण 1 टीस्पून वेलचीची पूड. मला वेलचीची पूड फार आवडते म्हणून मी जरा जास्त घालते. ओके. आता हा तुमचा बेस झाला मडगणेचा. बेसिकली चना दाल पायसम. सीमाताई तुम्हाला पण गोड आवडतं? आईला तळलेल्या गोष्टी फार आवडतात. अच्छा. आईचं फेवरेट म्हणजे आमच्या दिवाळीचं एक फराळ असतो. शेंगदाणे असतात, त्याला तिखट मीठ आणि चण्याचं पीठ लावायचं आणि मग ते कुरकुरीत तळायचं. अच्छा. शी लव्स दॅट. अच्छा. आणि तुम्ही स्मितांना शिकवलेली पहिली रेसिपी वगैरे आठवते का तुम्हाला, की हे आठवणीने कर किंवा हे आपल्या घरी करतात? अच्छा. हा. अतिशय सुंदर झाले होते. अच्छा. मलाच आश्चर्य वाटलं, अरे की छान, म्हणजे थोडंसं म्हणजे जास्त कठीण पण नाही, पटकन बनले, खूप छान बनले. अच्छा. बरोबर. आणि द फर्स्ट रेसिपी शी टॉट मी वॉज कोल्हापुरी मटण. मला आईनी सगळी तयारी करून द्यायला सांगितली. कांदा चिरून ठेवून दे, आलं लसूण कोथिंबीरीची गोळी, सुकं खोबरं किसून दे, ते सगळं मी तयारी करून दिली होती. आणि द फर्स्ट कमेंट दॅट शी डिड वॉज, किती छान बारीक चिरलायस तू कांदा. दॅट वॉज द सेड. आणि आम्ही दोघे गच्चीत बसून गप्पा मारता मी ते कापून बिपून देत होते तिला. हे आपलं गूळ विरघळलेलं आहे. तर ह्याला थिक करायला आपण थोडंसं राईस पेस्ट घालणार. म्हणजे बेसिकली तांदळाच्या पिठात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याचा पेस्ट साधारण 1-1.5 टेबलस्पून घालून नुसतं ढवळून जरासं थिक करायचं बस. अँड द डिश इज रेडी. वाव. ऍक्च्युली ह्याला तांदूळ भिजवतात साधारण 2-3 तास आणि त्याला फाईन ग्राइंड करूनही त्याची पेस्ट घालू शकतो. पण आता सगळं इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. लोकांना वेळ नसतो या सगळ्या गोष्टी करायला. सो दिस इज लाईक अ झटपट आयडिया. क्या बात. वी पुट अ लिटल मोर अँड देन वील थिकन इट अँड देन आवर डिश इज रेडी. ओके. दिवाळीमध्ये तुम्ही गोड आणि खमंग काय काय बनवता? दिवाळीला अभिनयला आणि युगला बेसनाचा लाडू फार आवडतो. दॅट इज अ मस्ट. आणि अभिनयला तो बेदाणा त्याच्यावर दिसला पाहिजे. सो दॅट वी मेक. आणि रवा लाडू, चकली, आणि युगला शंकरपाळ्या खूप आवडतात लहानपणापासून. सो शंकरपाळ्या इज अ मस्ट. आणि मला आवडतात म्हणून मांडे. अच्छा. तुमच्या गावची आठवण तुम्ही जसं म्हणालात तसं. पण माझ्या आजीसारखे माझे होत नाही. सो त्या जुन्या लोकांसारखे नाहीच होत.
पण तरी मी करते. आता माझ्याकडे अजिंक्य याला रवा लाडू, बेसन लाडू. अच्छा. त्याला पण बेसन लाडू आणि रवा लाडू. आणि बाकी शेव, तिखट जेवढं खाता येईल तेवढं दिवाळीत आवडतं. सगळं गोड गोड असतं म्हणून. So this is ready. Okay. And we can relish this. Wow. हळू घ्या. Yes, खूप गरम thank आहे. you. ट्राय दिस. येस थँक्यू. खरं तर मला गोड खूप आवडत नाही, पण लागलीये भूक आणि त्याच्यामध्ये असं वाटतंय की खूप काय काय खावंसं, त्याच्यामुळे ट्राय करते. आणि मी काही सांगणारी एक्सपर्ट नाहीये, पण वाव, दिसतंय तर खूप यमी. खूपच सुंदर आहे आणि खूप गोड पण नाही, जसं मला आवडत नाही. खूपच मस्त आहे, खूपच मस्त आहे. आणि मला असं वाटतं की आणखीन अशाच काय काय रेसिपीज आहेत आणि या दोघींच्या अशाच काय काय आठवणी देखील आहेत. सो त्यांच्यावर गप्पा आपल्याला अशा सुरू देखील ठेवायच्या आहेत. त्यामुळे पाहत राहा फक्त IBN लोकमत.